हॅलो, नमस्कार सर्वांना. ब्लॉग कुकिंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे आणि हे माझं यूट्यूबचं चॅनल फर्स्ट आहे आणि हा मी फर्स्ट व्हिडिओ शूट केला आहे. तर यामध्ये काही चुका असतील तर तुम्ही समजून घ्या. खूप दिवस झाले मला असं वाटत होतं की आपण व्हिडिओ शूट केला पाहिजे, चॅनल काढलं पाहिजे. मग मी चॅनल काढला आणि हा व्हिडिओ मी अपलोड देखील करणार आहे. तर यामध्ये काही चुका झाल्या असतील तर तुम्ही समजून घ्या. तर फर्स्ट मी माझं पहिल्यांदा माहिती सांगते. माझं नाव रेश्मा हेगडे आहे. मी कोल्हापूरची आहे. माझं सासर माहेर दोन्ही कोल्हापूरच आहे. मला एक 8 वर्षाचा मुलगा आहे. कसं आहे, खूप दिवसापासून असं वाटत होतं की व्हिडिओ करायला पाहिजे. मग माझ्या मैत्रिणींना पण मी विचारलं तर त्या म्हटल्या कर. मग मी म्हटलं व्हिडिओ शूट करूया. तर यामध्ये इम्प्रूव्हमेंट थोडी हळूहळू तुम्हाला दिसत जाईल, कारण की मी स्वतः व्हिडिओ शूट करते, मी स्वतः एडिट करते. हा माझा फर्स्ट व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. तर तुमच्या सपोर्टची मला खूप खूप गरज आहे. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला बेल आयकॉन ऑन करा आणि तुम्हाला जर कमेंटद्वारे मला काही सांगायचं असेल तर तुम्ही कमेंटद्वारे मला सांगू शकता. तुमच्या कमेंट्सचा मी नक्की विचार करीन आणि माझ्या बोलण्यात पण थोड्याफार चुका होत असतील त्यासाठी मी सॉरी बोलते आत्ताच. पण तुम्ही नक्की माझा व्हिडिओ पूर्ण बघा. डेली मी व्हिडिओ जमल तसे टाकत जाईन, ते तुम्ही बघत राहा. आणि म्हणजे तुमच्या लाईक्समुळे, कमेंट्समुळे मला पण थोडी प्रेरणा मिळेल की बाबा आपण रोज शूटिंग केलं पाहिजे, रोज टाकलं पाहिजे. तर मी माझं डेलीचं रुटीन जे आहे, जसं आहे तसं मी शूट करून अपलोड करून टाकत जाईल. तर आज मी सुरुवात झाडांपासून केली. झाडांना पाणी घातलं. त्याच्यानंतर मी भांडी जी आहेत ती घासून पाणी भरलं. हा माझा मुलगा धन्वीत. हा आत्ता 2रीला आहे. याचे 30पर्यंतचे पाढे आम्ही पाठ करून घेतले आहेत. जरी त्याला पाढे 30पर्यंत पाठ असतील तरी आम्ही रोज सकाळी त्याची रिव्हिजन, रोज डेली त्याची रिव्हिजन पाढ्यांची घेत असतो. पाढ्यांचं कसं असते की पाढे पाठ झाले म्हणून ते सोडून द्यायचे नाहीत, तर पाढे आपण रोज त्याची रिव्हिजन केली पाहिजे. म्हणून त्याची ह्या वयातच स्मरणशक्ती चांगली असते, म्हणून आम्ही डेली त्याचे पाढे पाठांतर करून घेतो. त्याच्यानंतर मग मी पाणी भरून झाल्यानंतर सगळं व्यवस्थित पाण्याची जी जागा आहे ती साफ करून पाणी भरून तिथं ठेवलं. त्याच्यानंतर धन्वीतला मी खायला दिलं. त्याच्यानंतर बाकीची जी किरकोळ कामं आहेत ती केली. व्हिडिओ शूट करणे हे फार सोपं वाटतं मैत्रिणींनो, पण ते सोपं नाही आहे. व्हिडिओ शूट करणे, व्हिडिओ एडिट करणे ह्या गोष्टी अजिबात सोप्या नाही आहेत. तरी पण प्रयत्न करून बघायचा असं मी ठरवलेलं आहे. मी प्रयत्न करणार आणि मी ह्याच्यामध्ये सक्सेस देखील होणार, कारण की मला खूप 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 दिवसापासूनची इच्छा होती की आपलं यूट्यूब चॅनल असायलाच पाहिजे आणि आपण व्हिडिओ शूट करून अपलोड केलेच पाहिजेत. तर तुमच्या सपोर्टची गरज आहे. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. हा पहिला व्हिडिओ आहे. मलाही सारखं सांगायला कसं तरी वाटतंय, पण यामध्ये चुका झाल्या असतील, माझ्या बोलण्यात चुका झाल्या असतील, माझ्या शूटमध्ये चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही समजून घ्या मैत्रिणींनो. आणि मला इथून पुढचे व्हिडिओ करण्यासाठी तुमचं लाईक, तुमचे कमेंट्स पाहिजे, तुमच्या व्हिडिओला लाईक पाहिजे. तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे. सकाळची सगळं कामं आवरल्यानंतर मी संध्याकाळी कपडे वगैरे घडी केले, स्वयंपाक आवरला आणि व्हिडिओ माझा इथे मी संपवते. तर तो सपोर्ट करा.